मुलींवरचे विशेषतः अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार कमी व्हावेत, ग्रामीण भागातल्या मुलींना सुरक्षित वाटावं यासाठी शाळांमध्ये तक्रार पेट्या आणि सूचना पेट्या ठेवणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय। अहमदनगरमधल्या भांबोरा गावात जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। भांबोऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन दीपक केसरकर यांनी घटनेची माहिती घेतली। राज्यामध्ये पोलिसांची संख्या कमी आहे, लवकरच पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांनाही सक्षम करण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं। विशेषतः शाळेमध्ये जाणाऱ्या मुलींचं हे प्रकार शेवटी घडत नाहीत, कुठेतरी त्याला अगोदर सुरुवात झालेली असते, कुठे छेड काढणं, एखादा कमेंट करणं अशी सुरुवात झालेली असते आणि त्या स्टेजला जर ॲक्शन झाली तर पुढचा अनर्थ टळू शकतो। आणि हे लक्षात घेऊन आम्ही एक मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे आणि शाळांमध्ये असे बॉक्सेस, सीलबंद बॉक्सेस ठेवता येतील का आणि जे पोलिसांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये उघडता येतील का, की जेणेकरून मुलींच्या ज्या भावना आहेत ज्या थेट व्यक्त करू शकत नाहीत त्या शासनापर्यंत पोहोचतील, पोलीस डिपार्टमेंटपर्यंत पोहोचतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।